नमस्कार. जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल लक्षात राहत नसतील तर टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही खूप योग्य ठिकाणी आलेला आहात. कारण आपण संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्सचं एक पेड PDF घेऊन आलेले, जी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. तसे तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर आपले MP शॉर्ट ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता यामध्ये कशा ट्रिक्स असतील, काय असेल त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, कलम 52. कलम 52 काय? तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52 काय? भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. बिकॉज 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो? यमक जुळतो. म्हणून आपण इथून पुढे काय म्हणायचं? भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. कारण 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो? तर इथे यमक जुळतो. ओके. त्यानंतर कलम 57 पहा. कलम 57 काय? तर कलम 57 आहे राष्ट्रपती परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात. कलम 57 आहे की राष्ट्रपती परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. ट्रिक्स अशी आहे की 7 फार भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. कारण 57मध्ये काय आहे? शेवटी 7 आहे. म्हणून शेवटचं 7 घेऊन तसं ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. तसं लक्षात ठेवू शकता. आता आणखी डेमो दाखवतो. आता हे 47 पहा. 47 हे महाराष्ट्र तत्वामधील कलम आहे. हे कसं लक्षात ठेवायचं पहा. 47 काय? तर 47 आहे सार्वजनिक स्वच्छता, दारूबंदी, आरोग्य वगैरे. ओके, आरोग्यासंबंधी आहे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. ट्रिक्स आहे D फॉर दारू आणि G फॉर गांजाबंदी. आता दारूबंदीमध्ये आपण मनानं गांजाबंदी ॲड करायचं. मग D फॉर दारूबंदी आणि G फॉर गांजाबंदी असं म्हणू. कारण ABCDनुसार दारूबंदीचा जो D आहे तो 4 नंबरला येतो पहा, आणि गांजाचा जो G आहे तो 7 नंबरला येतो. मग 4 आणि त्यावर 7 किती झाले? 4 आणि त्यावर 7 किती झाले? तर 47 झाले. म्हणून कधी 47 काय? सार्वजनिक स्वच्छता, दारूबंदी, आरोग्य वगैरे. त्यानंतर कलम 50 पहा. कलम 50 काय? न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. कलम 50 काय? न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवणे असं आपण म्हणू. न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान किती ठेवायचं दूर? तर 50 किलोमीटर दूर ठेवायचं. तर हे राष्ट्रपतीचे परत कलम 58 पहा. यावर नुकतीच कंबाईन ग्रुपशी 2024ला प्रश्न आला होता. तर पहा, खालील कोणते कलममध्ये राष्ट्रपती पात्रता दिलेली आहेत? खालील कोणते कलम आहे ज्यामध्ये राष्ट्रपती पात्रता दिलेली असं प्रश्न होता. तर याचं योग्य आन्सर आहे 58. 58 नुसार राष्ट्रपतीच्या पात्रता दिलेल्या आहेत. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. तर ट्रिक्स आहे 58 = आठवले असं म्हणायचं. 58 आठवले म्हणजे रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण म्हणू. कारण 58 आठवले हे बघा, 58 आठवले या दोन शब्दाचा काय होतो? तर यमक जुळतो. 58 म्हणजे कलम 58 आणि आठवले म्हणजे रामदास आठवले. तर 58 आठवले असा यमक जुळतो. तर आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण म्हणू. आणि आहे पण, कारण राष्ट्रपती होण्यासाठी जास्त काय पात्रता नाहीत. राष्ट्रपती होण्यासाठी फक्त त्या व्यक्तीचे वय 35 वर्षे पूर्ण झालेले असावे, तसेच ती व्यक्ती भारतीय असावी आणि ती व्यक्ती लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावी. तर या तिन्ही पात्रता रामदास आठवलेंमध्ये आहेत. म्हणून आपण काय म्हणायचं? रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, एवढंच आपण इथे म्हणायचं. ओके. बघा, हे आपलं MP शॉर्ट ट्रिक्स टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तो तिथे तुम्हाला इतर सब्जेक्टच्या ट्रिक्स पाहायला भेटतील. इतर म्हणजे आपल्याकडं संपूर्ण सायन्सचे पण पेड PDF आहे ट्रिक्सचं. तसेच संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या संपूर्ण ट्रिक्स आपल्याकडे पेड PDF, ज्यासाठी आपण स्टँडर्ड बुक SV बक्षी आणि पालनसुरी वापरलेले. तसेच त्यामध्ये जागोजाग आयोगाचे PIQ आपण ॲड केलेले संपूर्ण PDF आपण ट्रिक्सचं बनवले. संपूर्ण 1 वर्ड, EDM, फ्रेजेस संपूर्ण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते आपण पाहिलेलं आहे. त्याचा डेमो तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. MP शॉर्ट ट्रिक्स या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला डेमो पाहायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.